पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। एका व्यक्तीला घरासमोर लघुशंका करण्यास थांबवल्यावरून प्रचंड मोठा वाद झाला, ज्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे। ही घटना पुण्यातील लोणी काळभोर येथे घडली असून त्यात शीतल अक्षय चव्हाण या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, तर अन्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। ही घटना 27 डिसेंबर 2024 रोजी घडली आणि गंभीर जखमी झालेल्या शीतलचा बुधवारी 1 जानेवारीला मृत्यू झाला। याबाबत शीतलचा पती अक्षय यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। डीसीपी राजकुमार शिंदे यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे। वास्तविक पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात हॉटेल आहे। या हॉटेलच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत अक्षय चव्हाण हे पत्नी शीतल चव्हाण व कुटुंबासह राहतात। अक्षय त्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो। याच ठिकाणी 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6-7 तरुण कारमधून खाली उतरले। काही लोक मोकळ्या जागेवर ते लघवी करू लागले। अक्षय चव्हाण याने त्यांना तसं करण्यास अडवलं, ज्यावरून बराच वाद झाला, ज्याचं रूपांतर हे हाणामारीमध्ये झालं। यावेळी 2 गटात तुफान हाणामार झाली। दरम्यान आरोपींनी चव्हाण कुटुंबियांवर जोरदार दगडफेक सुरू केली। दरम्यान एकाने पिस्तूल काढून हवेत गोळीबारही केला। दगडफेकीत शीतल चव्हाण या गंभीर जखमी झाल्या, ज्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पण काल 1 जानेवारी रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। शीतलच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला। एका क्षुल्लक कारणावरून शीतलला तिचा जीव गमवावा लागल्याने तिचे कुटुंब मात्र प्रचंड संतापलेले दिसून आले। या प्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे। सध्या लोणी काळभोर पोलीस इतर दोघांचा शोध घेत आहे। गुन्हेगारीसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस वॉरंटला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।